मनोमया मनसाचे पदुत्थेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्कं वहतो पदं मनोपुब्बं गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनो। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय धम्म विनायक महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुवाख्यात असा सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा आर्य भिक्खू सावक संघ, बुद्ध धम्म आणि संघ या तिरत्नांना तिवार अभिवादन करून पंचांग प्रणाम करून देवानंग पियदसी महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन। आज या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका, आपले जे यूट्यूब चॅनल आहे नोबल ट्रूथ यूट्यूब चॅनल, या नोबल ट्रूथ यूट्यूब चॅनलवर आपल्याला अनेक विषयांवर धम्मदेसना धम्म प्रवचन ऐकायला मिळेल। आपण ते नोबल ट्रूथ हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राइबर करायचं आहे। आज विशेष धम्मदेसना म्हणून या तथागत भगवान बुद्धांच्या या धम्मपदाने, या बुद्ध वचनाने आज विषय म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण विषय, या आधी आपण कधीही हा विषय ऐकला नसेल असा हा विषय म्हणजेच तीन बंदर बुद्धके। आपल्या भारतामध्ये एक लोकांमध्ये एक लोकमान्यता आहे की तीन बंदर गांधीके, तीन बंदर गांधीके जे अशी लोकमान्यता आहे, खास करून साबरमती आश्रम असेल किंवा विदर्भातील सेवाग्राम आश्रम असेल ज्याला बापू कुटीही म्हणतात, तर या ठिकाणी हे तीन बंदर आपल्याला दिसतात। तर हे तीन बंदर गांधीचे बंदर म्हणून ओळखले जातात। ऍक्च्युली ते गांधीचे बंदर नाही आहेत, त्याचा एक इतिहास आहे। मग हे तीन बंदर गांधीजीकडे आले कशी? तर पहिला बंदर आहे जो आपण पाहतो बुरा मत देखो, ज्याला सी नो इव्हिल म्हणतात। दुसरा बंदर आहे बुरा मत सुनो, ज्याला हियर नो इव्हिल म्हणतात। आणि तिसरा बंदर आहे बुरा मत बोलो, स्पीक नो इव्हिल। या बंदराची काही जपानीज भाषेमध्ये त्यांची नावं सुद्धा आहे, मिजारू, मिकाजारू आणि मजारू।
तर असे हे तीन बंदर, ही तीन बंदराची जी संकल्पना आहे ही त्रिपिटकामधली आहे. बौद्धांचा जागतिक धम्मग्रंथ म्हणजे त्रिपिटक, या त्रिपिटकाचा एक भाग म्हणून ज्या काही जातक कथा आहे, ज्या जातक कथेमधून जे काही प्रतिकात्मक बोधिसत्वाच्या ज्या जातक कथा आहे त्याच्यामधलं हे तीन बंदरांचं हे प्रतीक आहे. बौद्ध दर्शनांमध्ये प्रतीकांना विशेष महत्व आहे आणि बौद्ध धम्मामध्ये खास करून हिनयान बौद्ध पंथामध्ये प्रतीकात्मक पूजा व्हायची. नंतर बुद्धांच्या मूर्तींची पूजा झाली. ही प्रतीकात्मक पूजा आपल्याला सर्वांना माहीत आहे. जसं हाती जन्माचं प्रतीक आहे, बोधिवृक्ष ज्ञान प्राप्तीचं प्रतीक आहे, किंवा कंथक घोडा गृह त्यागाचं प्रतीक आहे. तर ही प्रतीक पूजा, किंवा आपण या भारतामध्ये जी काही अजिंठा जगप्रसिद्ध बुद्ध लेणी आहे, किंवा मध्य प्रदेशमध्ये असलेली बाघ बुद्ध लेणी आहे, किंवा इतरही बौद्ध लेण्यांमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला पेंटिंग दिसते, चित्रावली दिसते. आणि या अजिंठा असेल किंवा बाघ बुद्ध लेण्या असेल तर या बौद्ध लेण्यांमध्ये जी पेंटिंग, जी चित्रलिपी आहे, या चित्रलिपी म्हणजेच खऱ्या अर्थाने जातक कथा आहे. आपण मोहेंजोदडो सभ्यतामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा तीन प्रकारच्या लिपीचा शोध लागलेला आहे. पहिली लिपी म्हणजेच भावलिपी, दुसरी लिपी म्हणजे चित्रलिपी आणि तिसरी लिपी म्हणजे शब्दलिपी. ज्या शब्दलिपीचा मोहेंजोदडोच्या त्या भाषेचा अजूनही उलगडा लागलेला नाही. तर अशा चित्रलिपीच्या माध्यमातून ज्या काही जातक कथा बौद्धांमध्ये प्रसिद्ध होत्या आणि या जातक कथा अनेक लेण्यांमध्ये आणि अनेक बौद्ध विहारांमध्ये आपल्याला दिसतात. मला जो विषय सांगायचा आहे की तीन बंदर गांधीचे नसून तीन बंदर हे बुद्धांचे आहे आणि ते प्रतिकात्मक बौद्ध दर्शनाचा एक भाग आहे. हे तीन बंदर म्हणजे ज्ञानाचे बंदर आहे. काही लोक तीन बंदर असं म्हणतात, परंतु बौद्ध धर्मामध्ये याला गांधीचे तीन बंदर असं न म्हणता बुद्धिमान तीन बंदर म्हणून ओळखल्या जातं. तर हे बौद्ध दर्शनाचा भाग म्हणून जे तीन बंदर आहे, तर एक पुस्तिका आहे जी ऑस्ट्रेलियामध्ये मंडाला प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. त्या पुस्तिकेमध्ये जी अंग्रेजीमध्ये पुस्तक आहे, जगप्रसिद्ध असं पुस्तक आहे, त्यामध्ये ह्या प्रतिकात्मक या तीन बंदरांचं त्यामध्ये चित्र आलेलं आहे. ते पुस्तक आपण गुगलवर पाहू शकता. द बुद्धिस्ट वे ऑफ ऍक्शन नावाची किताब आहे. द बुद्धिस्ट वे ऑफ ऍक्शन. याचे लेखक आहे, इतिहासकार आहे ख्रिस्टमस हॅप्रियस. आणि या पुस्तकामध्ये सुद्धा हे चित्र काढलेलं आहे. 16व्या शताब्दीमध्ये 1677 मध्ये जपानमध्ये काही लकडींच्या मूर्त्या सुद्धा 16व्या शताब्दीतल्या जपान, चायना आणि कोरिया सारख्या देशामध्ये आपल्याला प्रत्येक बुद्ध विहारामध्ये या तीन बंदर, जे बुद्धिमान बंदर, जे बुद्धाचे बंदर, जे गांधीच्या नावावर सांगितल्या जातात. तर हे तीन बंदर जे थॉमस पेन आहे किंवा कन्फ्युशियस आहे, जे शिंटो जपानी आणि चायनामध्ये जे शिंटो संप्रदाय आहे, या कन्फ्युशियस दर्शनामध्ये सुद्धा या तीन बंदराचा महत्व कन्फ्युशियसने सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. आपल्याला माहित आहे की जे थॉमस पेन आहे, ज्यांनी द राईट्स मॅन नावाचं पुस्तक लिहिलं, द राईट मॅन्स नावाचं जे पुस्तक जे ज्योतिराव फुलेने सुद्धा वाचलेलं आहे, तर या द राईट मॅन्स पुस्तकामध्ये सुद्धा थॉमस पेनने सुद्धा या तीन बंदराच्या संदर्भातले जे ज्ञानाच्या प्रतिकात्मक त्याचं विश्लेषण त्याही पुस्तकामध्ये आलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं हे बुद्धिमान तीन बंदर जी खऱ्या अर्थानं जातक कथेमधून गेलेले आहे, म्हणजेच त्रिपिटकांमधून म्हणा किंवा जातक कथेमधून हे तीन बंदर
प्रतीकाच्या रूपानं संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये गेलेली आहे. खास करून चायना, जपान आणि कोरिया, आता तर संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये जिथे जिथे बुद्ध विहार आहे, बुद्धाच्या बाजूला आपल्याला हे 3 बंदर आपल्याला पाहायला मिळतील संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये. ज्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये आपण पाहतो बौद्ध बांधवांच्या घरी आणि इतरही धर्मीयांच्या दुकानामध्ये किंवा घरी आपण लॉफिंग मुद्दा म्हणून काही लोक ठेवतात आणि काही लोक अग्रसिवली भिक्खूंचे मूर्त्या आणि फोटोही ठेवतात. तर अशा पद्धतीनं एक आता भारतामध्ये सुद्धा हे 3 बंदर हे प्रतिकात्मक ज्ञानाचे प्रतिकात्मक म्हणून ठेवल्या जातात. तर या 3 बंदरांची जी कहाणी आहे त्याच्या संदर्भात अनेक मतमतांतर आहे. 8व्या शताब्दीमधून किंवा 1617 मध्ये एक जपानला जे निक्को तोशोगु नावाची जी बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे किंवा ज्याला आपण बुद्ध विहार म्हणू शकतो, या मॉनेस्ट्री मध्ये खास करून ते शिल्प आहे 3 बंदराचं. दुसरी गोष्ट, युनेस्कोने द वर्ल्ड ऑफ हेरिटेज मध्ये सुद्धा या 3 बंदरांना सामील केलेला आहे. आपल्याला माहित आहे या भारतामधून जपान या बौद्ध राष्ट्राचा, या बौद्ध देशाचा जो सूर्योदयाचा देश म्हणून ओळखला जातो जपान, या जपान देशामध्ये गांधीजींनी जपान देशाची यात्रा केली का याच्या संदर्भात अजिबात ठोस पुरावा नाही. गांधीजी हे जपानला गेले का किंवा गांधीजींनी त्या जपानच्या काही बुद्धिस्ट मॉनेस्ट्र्यांना भेट दिली का, जपानमध्येच त्यांना हे 3 बंदर मिळाले का, या संदर्भात इतिहासात ठोस पुरावा नाही. म्हणजे जपान बौद्ध राष्ट्राचा गांधीजीने दौरा केला का या संदर्भात कुठेही काही उल्लेख सापडत नाही. आणि मग हे 3 बंदर आले कुठून? तर आपल्या भारतामधून आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 1954ला 6व्या धम्म संगीतीमध्ये ब्रह्मदेश म्यानमारला गेले. त्यांनाही तिथे काही 3 बुद्धाच्या मूर्त्या दान केल्या, ज्यापैकी एक बुद्ध मूर्ती देहुरोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेली आहे. आपल्या भारतामधून श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा जपान बौद्ध राष्ट्रांना भेट देत असताना त्यांनी सुद्धा जपान मधील जगप्रसिद्ध कामाकुरा महाविहाराला भेट देऊन श्रीमंत सयाजीराव गायकवाडांना सुद्धा जपानच्या बौद्ध भिक्खूंनी बुद्ध मूर्ती दान केली. ती बुद्ध मूर्ती आपल्याला बडोद्याच्या गार्डन मध्ये दिसते. आणि खास करून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, ज्यांनी मेरी जापान यात्रा असे 2 पुस्तकं लिहिले आहे, भाग 1 आणि भाग 2. तर या 3 लोकांचा खास करून जपान दौरा झालेला आहे. परंतु गांधीजींचा मात्र बौद्ध राष्ट्र जपानला दौरा झाला या संदर्भात कुठेही इतिहास नाही. गांधीजींनी दक्षिण आफ्रिका असेल किंवा इतर युरोप अमेरिकेमध्ये त्यांनी त्या यात्रा केलेल्या आहे. परंतु मात्र जपानमध्ये गांधीजी गेले आणि त्या ठिकाणी गांधीजींना जो एक प्रचार आहे लोकांमध्ये की गांधीजींना जपानच्या बुद्ध विहारामध्ये त्या मूर्त्या ज्या 3 बंदर आहे ते कुठल्या तरी भिक्खूंनी दान केले, या गोष्टीला कुठेही आधार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जो मी उल्लेख केलेला आहे की आजही या भारतातला कुठलाही प्रधानमंत्री असेल किंवा कुठलाही नेता असेल तर बौद्ध राष्ट्रांमध्ये जेव्हा भेटी दिल्या जातात तर त्यांना बुद्ध मूर्ती किंवा काही बौद्ध दर्शनांचे प्रतिकात्मक चिन्ह त्यांना दान दिल्या जातात. तर खऱ्या अर्थानं मी ज्या विषयी सांगत आहो की हे जे 3 बंदर आहे हे खऱ्या अर्थानं जातक कथेमधले आहे आणि त्रिपिटकामधले आहे. आपण जातक कथामध्ये जर घेतलं तर बंदराचं विशेष असं एक महत्व जातक कथांमध्ये आहे. आणि जातक कथांमध्ये आपण बघितलं असेल की कौसांबीचं जेव्हा भिक्खू संघामध्ये काही कारणास्तव वादविवाद उत्पन्न झाला होता तर तथागत भगवान बुद्ध कौशांबीच्या परिसरातील काही जंगलामध्ये जात असताना एका बंदराने
तथागत बुद्धाला शहदाचं दान केलं. आणि म्हणून दुसरी गोष्ट, पाली प्राकृत मध्ये बंदराला महाकपी म्हणतात. जातक कथेमध्ये महाकपी नावाचं जातक आहे, ते महाकपी सुतिनू लोक उजागर म्हणतात. परंतु महाकपी, कपी म्हणजे बंदर होते, कपी म्हणजे वानर होते, आणि कपी हा पाली शब्द आहे, संस्कृत शब्द अजिबात नाही. आणि मग जातक कथेमध्ये जे महाकपी जातक आपण पाहिलं असेल, हे जे महाकपी जातक तुम्हाला अजिंठाच्या लेणीमध्ये सुद्धा त्याची पेंटिंग दिसते, 16 नंबरच्या लेणीमध्ये. तसेच आपण साचीला जर गेलं तर साचीच्या स्तूपावर, तोरणद्वारावर सुद्धा आपल्याला महाकपी जातक, महाकपी बंदराची जातक कथा, बोधिसत्व महाकपी जातक कथा आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट, भरूचच्या स्तूपावर सुद्धा आणि सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूप उभारले त्यांच्यावर सुद्धा महाकपी जातक नक्कीच असेल. तर हे महाकपी जातकाची जी स्टोरी आपण बघितली असेल, महाकपी जातक म्हणजे काय, तर कपी म्हणजे काय तर बंदर. या महाकपीमध्ये बनारसचा जो एक ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राहतो, आणि त्या बनारसच्या, मी थोडं महाकपी जातक कथा सांगतो आणि मग 3 बंदराची कहाणी. तर हे महाकपी जातक जर आपण वाचलं तर अत्यंत महत्वाचं आहे. या महाकपी जातक कथेमध्ये बनारसचा जो राजा आहे, ब्रह्मदत्त नावाचा राजा, आणि या बनारसच्या या वाराणसीच्या या राज्यामध्ये बोधिसत्व महाकपी हा वानराचा राजा आणि 80,000 बंदराचा तो राजा असतो, बोधिसत्व महाकपी. आणि हा बोधिसत्व महाकपी आपल्या 80,000 वानर सेनेला, त्या कपींना घेऊन तो वाराणसीमध्ये राहत असतो. आणि त्या गंगा नदीच्या काठावर एक आंब्याचं झाड असतं. राजा एक दिवस आपला रथ घेऊन त्या नदीकडे असा विचरण करण्यासाठी येतो, तर त्यांना त्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झाडावर काही बंदर दिसतात. आणि राजा त्या नदीपाशी येत असताना राजा मग त्या नदीच्या बाजूलाच ते झाड असतं काठावर, आणि त्याच्यामुळे त्या आंबा पडलेला असतो खाली. तर राजा तो आंबा उचलतो नदीतल्या पात्रातला, आणि राजा तो आंबा सेवन करत असताना राजानं यापूर्वी कधीही तो इतका मधुर चवीचा, स्वादिष्ट चवीचा आंबा यापूर्वी राजानं कधी बघितलाही नव्हता आणि खाल्लाही नव्हता. मग तो ब्रह्मदत्त राजा आपल्या महामंत्र्यांना म्हणतो की हा आंबा जो आहे अत्यंत मधुर आणि चविष्ट आहे, बंदर त्याचं नासधूस करत आहे, खात आहे. या आंब्याचं एकही फळ बंदरांना खाऊ द्यायचं नाही. त्याकरिता राजा काही सैनिक त्या ठिकाणी आणतो, आणि त्या जे 80,000, जे जातक कथेला केवळ जातक कथा समजा, तर या 80,000 जे बंदराचा जो राजा असते, तर त्या महाकपी जातक, त्यावेळी महाकपी जो बोधिसत्व बंदर असतो, तो वानर असतो, तर त्यावेळी तो राजा असल्यामुळे त्या बंदराचा जीव त्यांना वाचवणं गरजेचं असतं. आणि त्यावेळी महाकपी नावाचा तो बोधिसत्व बंदर, तो वानर आपल्या पाठीचा पूल बनवतो. म्हणजे या थडीवरून त्या थडीवर, म्हणजे या थडीवरून एका बाजूला तो आपली शेपटी अशी गुंडाळून देतो, दुसऱ्या झाडाला, वेलीला, आणि पाठीचा पुलावरून एक एक बंदर ते बंदर जर खाली उतरले तर खाली पूर्ण पिंजरा बांधलेला असतो, आणि तीर धनुष्य त्या ठिकाणी सैनिक असतात, आणि त्या ठिकाणी जाळंही टाकलेलं असतं, पिंजराही टाकलेला असतो, आणि बंदरांना आता मारून टाकायचं. बंदरांचा त्या ठिकाणी जीव जाणार असतो, बंदरांवर हल्ला होणार असतो, बंदर संकटात सापडलेली असतात. आणि मग बोधिसत्व आपल्या पाठीचा 2 हात त्या झाडाला पकडतात आणि शेपटीनं बाजूच्या याच्यामध्ये वेलीला झाडाला गुंडाळतात, आणि बोधिसत्व महाकपी हा जो वानर आहे आपल्या पाठीचा पूल बनवून सर्व बंदरांचा जीव वाचवतो. आणि सर्व बंदरांचा जीव वाचत असताना या बोधिसत्वांची पाठ एवढी जखमी होत असते, आणि तो अशक्त होत असतो. कारण अशक्त झाल्यामुळे तो बोधिसत्व महाकपी वानर खाली पडतो, मूर्छित होतो. आणि त्यावेळी राजा ब्रह्मदत्त राजाला त्यावेळी त्या ठिकाणी दया येते,
आणि मग ब्रह्मदत्त राजा, त्याला असं वाटतं की हा बोधिसत्व महाकपी, हा बंदराचा राजा आपला जीव संकटात टाकून, आपला जीव धोक्यात टाकून आपल्या बंदर सेनेचं रक्षण करत आहे, त्यांचा जीव वाचत आहे. स्वतःचा जीव गेला तरी बेहतर, पण आपल्या वानर सेनेचा तो जीव वाचत आहे. तर हा आदर्श त्या ब्रह्मदत्त राजाला मिळतो. हा बोधिसत्व महाकपी वानर जर आपल्या प्रजेसाठी, आपल्या वानर प्रजेसाठी आपला जीव संकटात धोक्यात टाकत असेल, तर मी तर एक मनुष्य आहे. तर या महाकपी बोधिसत्व त्या वानराकडून राजा, त्या मग तो महाकपी जो बंदर असतो तो खाली पडतो, जखमी होतो, आणि त्या ठिकाणी तो राजा मग त्याची समाधी त्या ठिकाणी बांधतो. आणि समाधी बांधल्याच्या नंतर राजा त्या महाकपी बोधिसत्वाचा आदर्श घेऊन आपला राज्य चालवत असतो, न्यायानं, हितानं, सुखानं. आणि जे काही बंदर असतात 80,000 बंदर, त्या 80,000 बंदरांना महाकपी बोधिसत्व त्याचं तर निर्वाण होतं, परंतु मात्र जे 80,000 बंदर असते त्यांना मात्र हा राजा, वाराणसीचा राजा, त्याला अभयदान करत असतो, त्यांच्यासाठी ते झाड मोकळं करत असतं. तर अशी महाकपी जातक कथा आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसते. ही महाकपी जातक कथा अत्यंत महत्वाची आदर्श जातक कथा आहे. आणि ही महाकपी जातक कथा आपल्याला साची, अजिंठाच्या बौद्ध लेण्यांमध्ये आणि भरऊत स्तूपांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आज आपण जे 3 बंदराची कहाणी घेत आहोत, तर हे जे महाकपी जातक कथा जे मी तुम्हाला आता सांगितलेली आहे, बोधिसत्व महाकपी जातक कथा, तर ही बोधिसत्व महाकपी जातक कथेवरूनच राम सेतूची संकल्पना निर्माण करण्यात आलेली आहे. राम सेतू आपण पाहिलं असेल, लंकेला जाण्यासाठी रामायणामध्ये ज्या काल्पनिक ग्रंथामध्ये जे राम सेतू म्हणतात, हे राम सेतू दुसरा तिसरा काही नसून हा बोधिसत्व महाकपी जातक कथामध्ये फरक एवढाच आहे की त्या ठिकाणी बंदर सेना पत्थर पहाड आणून त्या ठिकाणी राम सेतू उभा करतात, पण या ठिकाणी आमचा बोधिसत्व महाकपी बंदर हा एकटाच बंदर, महाकपी बोधिसत्व बंदर आपला जीव संकटात टाकून आपल्या पाठीची, आपल्या शरीराचाच तो सेतू बनवतो, पूल बनवतो, आणि प्रसंगी त्याची पाठ, त्याचं संपूर्ण शरीर, ते बंदर त्याच्यावर उड्या मारून गेल्यामुळे, त्याच्यावर चालून गेल्यामुळे त्याची पाठ जखमी होत असते, रक्तबंबाळ होत असतो, आणि बोधिसत्व महाकपी त्याचं त्या ठिकाणी निर्वाण होत असतं, त्याला मृत्यू येत असतो. तर हे महाकपी बोधिसत्व महाकपी जातक कथेवरूनच राम सेतूची संकल्पना तयार करण्यात आली. तर हे महाकपी बोधिसत्व जातक कथेचीच नाही, तर इतरही जातक कथांची संपूर्ण दशरथ जातक कथावरूनच रामायण तयार करण्यात आलेलं आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे. मला ही 3 बंदराची कहाणी सांगत असताना ही महाकपी जातक मी जे आता तुम्हाला सांगितलं आहे, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे महाकपी जातक कथेवरूनच राम सेतूची संकल्पना तयार करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी बंदराचा उल्लेख आला म्हणूनच मी त्या ठिकाणी बोलत आहो. आपल्याला एक हिंदू बांधवांमध्ये एक गाणं आहे, दुनिया ना चले राम के बिना, राम ना चले हनुमान के बिना. आता हे जे गाणं आहे, हे गाण्याची संकल्पना कुठून आली, तर तुम्ही गांधार, या भारतामध्ये 3 मूर्तिकला प्रसिद्ध आहे, खास करून 3 मूर्तिकला, मथुरा मूर्तिकला, गांधार मूर्तिकला आणि अमरावती मूर्तिकला. तर त्याच्यापैकी अफगाणिस्तान या प्रांतामध्ये जे गांधार बुद्ध मूर्तिकला आहे, तुम्ही मोबाईलवर जर सर्च केलं तर गांधार मूर्तिकलामध्ये एक बंदर बुद्ध मागे आहे, बुद्धाच्या मागे भिक्खू संघ आहे, म्हणजे बुद्ध समोर आहे, बुद्धाच्या मागे भिक्खू संघ आहे, आणि बुद्धाच्या समोर एक बंदर, एक वानर उभ्या पोझिशन मध्ये तो डान्स करत आहे. तुम्ही ते शिल्पकला, म्हणजे ती शिल्पकला गांधार शैलीमध्ये कनिष्काच्या काळामध्ये ती कशी आली, याच्यावरूनच ते दुनिया ना चले राम की बिना, हे जे गांधार बुद्ध मूर्तीची शिल्पकला आहे, या गांधार बुद्ध मूर्तीच्या शिल्पकलेवरूनच ते गाणं तयार करण्यात आलेलं आहे. तिथे रामाच्या समोर बंदर नाचताना दिसतो, पण तिथं बुद्ध मूर्तीच्या समोर एक वानर मस्त समोर स्वागत करत ती गांधार मूर्ती शैली आपल्याला दिसते. आपल्या भारतामध्ये आपण एक चित्र पाहिलं असेल की मी 3 बंदराचीच कहाणी सांगत आहोत, आणखी एक आपण शिल्प पाहिलं असेल किंवा तुम्ही फोटोमध्ये पाहिलं असेल की
हनुमान. आता हनुमान जर शब्द म्हटलं तर आपल्याला असं वाटते की हनुमान शब्द आला कुठून. तर आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला असेल तर आपण पाहतो की कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य होता आणि जयसेन नावाच्या शाक्याला सिंह हनु नावाचा एक पुत्र होता. सिंह हनुचा विवाह कच्छनाशी झाला. हा सिंह हनु कोण, तर शुद्धोधनाचे जे वडील आहे. सिंह हनु म्हणजे काय, तर ज्याची टोळी म्हणजे जे याला आपण म्हणतो सिंहासारखी ठोडी आहे, तर त्याला सिंह हनु म्हणतात. म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आजोबांचं नाव सिंह हनु होतं. आपण नरसिंह गाथामध्ये जर बघितलं सिंह हनु मिग राज शरीर शब्द आलेला आहे. म्हणजे बुद्धाची सुद्धा सिंहाच्या ठोडी सारखी ठोडी होती, हनुवटी होती. आणि त्यांच्या आजोबाचं जे नाव होतं, शाक्यवंशी जो आजोबा होता सिद्धार्थ गौतम बुद्धाचा, त्याचं नाव सिंह हनु होतं. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचू शकता. तर सिंह हनु म्हणजे मग हनु शब्द तिथं आलेला आहे. या सिंह हनुवरूनच हनुमान किंवा हनुमंतू किंवा हनुमंत हा शब्द तयार झालेला आहे. तर आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये रामायणानुसार आपण चित्रावलीमध्ये पाहिलं असेल किंवा हिंदू बांधवांमध्ये ते पाहिलं असेल की हनुमान एक आपली छाती फाडून दाखवत आहे आणि छाती फाडून दाखवल्याच्या नंतर त्या छातीमध्ये राम दाखवत आहे. हे आपण चित्र पाहिलं असेल, हे शिल्प पाहिलं असेल. हनुमान ते छाती फाडून रामाचं म्हणजे माझ्या हृदयामध्ये राम आहे बा असं तो दाखवत आहे. तर ही जी शिल्पकला आहे, ही शिल्पकला त्या पौराणिक काल्पनिक हनुमानाची नाही, ती रामायणातली नाही, तर ही बुद्धिस्ट शिल्पकला आहे. चायना किंवा जपान असेल, कोरिया असेल, या देशामध्ये हे शिल्पकला दाखवली जाते बौद्ध विहारामध्ये. परंतु त्या ठिकाणी जो शाक्यपुत्र राहुल आहे, बुद्धाचा जो पुत्र आहे शाक्यपुत्र राहुल, या शाक्यपुत्र राहुलाची अनेक बुद्ध मूर्त्या, स्टॅच्यू अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये जपान, चायनामध्ये दिसतात. आणि हा राहुल, शाक्यपुत्र राहुल भिक्खू आपली छाती फाडून म्हणजे बुद्ध माझ्या मनात आहे, हृदयात आहे असं ते शिल्पकला, अशा बुद्ध मूर्त्या, राहुलाची मूर्ती आपल्याला म्हणजे भारतामध्ये त्याची 2 कॉपी पेस्ट करण्यात आली आहे की त्या ठिकाणी शाक्यपुत्र राहुल भिक्खू बुद्धाला आपल्या छातीमध्ये दाखवत आहे आणि या ठिकाणी भारतामध्ये ती शिल्पकला चोरून रामाला त्या हनुमान ते चित्र आपण पाहत असतो. दुसरी गोष्ट, आपण जो बंदराचा विषय निघाला म्हणून की आणखी एक चित्र आपल्याला दिसतं, संजीवनी पहाड. जेव्हा आपण रामायणानुसार पौराणिक कथा मी सांगतो की जेव्हा आपण पाहतो की जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला असं म्हणतात आणि त्यावेळी मग ते संजीवनी बुटी आणायला गेले तर अख्खा पहाड उचलून आणला हनुमानानं, त्याला ओळखता आलं नाही म्हणून. तर ही जी संकल्पना आहे, ही जी गोष्ट आहे, तुम्ही साचीच्या स्तूपावर जा. साचीच्या स्तूपावर तोरणद्वार आहे. त्या साची बौद्ध स्तूपावर तोरणद्वारावर एक शिल्प काढलेलं आहे. म्हणजे जे पहाड हातामध्ये घेऊन उडताना जे शिल्प दिसते आपल्याला हनुमानाचं, ते हनुमानाचं शिल्प, ते हनुमानाचं नाही आहे, तर ते शिल्पकला आहे. साचीच्या स्तूपावर तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्रिरत्न हातामध्ये घेऊन पहाडासारखा, म्हणजे बिलकुल तीच पोझिशन जी हनुमानाची पोझिशन दाखवते हवेमध्ये उडताना आणि हातामध्ये पहाड, तशीच पोझिशन शिल्पकलेच्या माध्यमातून आपल्याला साचीच्या स्तूपावर तोरणद्वारावर दिसते. तर त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी हनुमान पहाड हातामध्ये घेताना दिसतो, उडताना दिसतो आणि त्या ठिकाणी त्रिरत्नाचं सिम्बॉल म्हणजे त्रिरत्न बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचं सिम्बॉल घेऊन तो उडताना दिसतो. त्या ठिकाणी त्याला बोधिसत्व मारुत म्हटलेलं आहे आपल्या बौद्ध साहित्यानुसार. तर ते बोधिसत्व मारुत हे जी शिल्पकला आहे साची आणि इतरही स्तूपांवरती नक्कीच असेल जे नष्ट झाले 84,000. तर ही जे मारुती किंवा हनुमान किंवा पवनपुत्र हनुमान म्हणून जी संकल्पना आहे, जे संजीवनी बुटीचा पहाड उचलताना आपल्याला दिसतो, तर ही जी संकल्पना आहे, ही शिल्पकला आपल्याला साचीच्या बौद्ध स्तूपांवर आपल्याला दिसते. जी खऱ्या अर्थाने मी जी तुम्हाला आणखी एक आपल्याला शिल्पकला दिसते गांधारमध्ये की राम, सीता आणि लक्ष्मण असं एक
पेंटिंग दिसते तुम्हाला, परंतु आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती खाली बसलेला दिसतो पंचांग प्रणाम करत असताना, ज्यामध्ये बौद्ध धम्माचे लोक, जे बुद्ध धम्मीय लोक आहोत आपण, तर जे पंचांग प्रणाम करतो, बुद्धाला वंदन करत असतो, ते या प्रकारचं वंदन करत असताना एक चित्र दाखवलं जातं. फरक एवढाच आहे की त्या ठिकाणी बंदर दाखवलेला आहे, परंतु त्या ठिकाणी एक बौद्ध उपासक, हे शिल्प, या शिल्पांवरून सुद्धा या सगळ्या पौराणिक हिंदू देवी देवतांच्या हे चित्रकला, हे फोटोज, हे जे पेंटिंग आहे, हे राजा रवी वर्मांनी तयार केलेले आहे. म्हणजे बौद्ध शिल्पकलेची सुद्धा चोरी या देशामध्ये झालेली आहे. दुसरी गोष्ट, या भारतामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असताना जे पुणे जिल्ह्यातील शिवनेरी जुन्नर आहे, त्या ठिकाणी जी लेण्याद्री बुद्ध लेणी आहे, तिला कपिचित्त बुद्ध लेणी म्हणून ओळखलं जातं, कारण त्या ठिकाणी कपीचा म्हणजे वानराचा जास्तीत जास्त वावर असतो. तर मी हा जो विषय सांगत असताना महाकपी जातक कथा, तर ही महाकपी जातक कथा ही ओशोचं जर आपण प्रवचन ऐकलं तर ओशोनं सुद्धा हे उल्लेख केलेला आहे त्यांच्या एका प्रवचनामध्ये की 3 बंदर हे गांधीजींचे नसून ते बुद्धाचे प्रतिकात्मक बौद्ध दर्शनातील आलेले 3 बंदर आहे. तर खऱ्या अर्थानं जे 3 बंदर गांधीचे नसून ते बुद्धाचे आहे हे सांगत असताना जो विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत, तर त्याच्या कहाणी अशी आहे की जपानमध्ये एक बौद्ध भिक्खू आहे, विद्वान बौद्ध भिक्खू, आणि त्या बौद्ध विद्वान भिक्खूंचा जन्म एसो काल्डेरा नावाचं जे जंगल आहे जपानमध्ये, विस्तृत असं जंगल, त्या जंगलामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये एक निचिदात्सु फुजी हा बौद्ध विद्वान भिक्खू, ज्यांचं जपानीच नाव आहे निचिदात्सु फुजी नावाचा एक बौद्ध व्यक्ती, ज्यांनी 19व्या वर्षामध्ये असताना त्यांनी प्रवज्ञा घेतली, तो भिक्खू बनला 19 वर्षाचा असताना. 1917 मध्ये त्यांनी बौद्ध मिशनरी, बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसारासाठी बौद्ध विद्वान भिक्खू, नाव लक्षात घ्या आपण जपानी, निचिदात्सु फुजी. हे निचिदात्सु फुजी जेव्हा ते 19 वर्षाचे होते, तर 19 वर्षाचे असताना त्यावेळी त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास केला होता. बौद्ध धम्माचे ते विचारवंत होते आणि बौद्ध धम्माचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता, आणि त्यांनी 19 वर्षामध्येच त्यांनी गृहत्याग करून ते भिक्खू बनले, प्रवचित बनले. मी पुन्हा त्यांचं नाव सांगतो, ज्यांनी 3 बंदर दान केले, त्या भिक्खूंचं नाव म्हणजे निचिदात्सु फुजी. तर ज्यावेळी जपानचं एक युद्ध झालेलं होतं, द्वितीय महायुद्ध, आपल्याला सगळ्यांना माहित असेल, नागासाकी आणि हिरोशिमा हे जे जपानचे प्रसिद्ध असे शहर आहे, ज्या नागासाकी हिरोशिमावर अमेरिकेने परमाणु बॉम्बचा हल्ला केला, 1.5 लाख लोक मारले गेली होती. त्या ठिकाणी गवत सुद्धा उगवत नव्हतं किती दिवस पर्यंत, आणि जे काही मुलं जन्माला येत होते गर्भामध्ये असतानाच ते अपंग म्हणून जन्माला येत होते. असं ते परमाणु बॉम्बाचा एक परिणाम होता. तर हे जे द्वितीय महायुद्धाचाही एक त्यांच्यावर परिणाम झालेला होता, 1.5 लाख लोक मारले गेले असल्यामुळे, आणि म्हणून त्यांना एक विरक्ती आली होती निचिदात्सु फुजींना, आणि म्हणून त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये हे निचिदात्सु बौद्ध विद्वान भिक्खू निचिदात्सु फुजी हे भारतामध्ये सुद्धा आले, आणि त्या भारतामध्ये जे महाबोधी सोसायटी आहे कलकत्त्याला, त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली, आणि मग नंतर ते भारतामध्ये काही ठिकाणी फिरत असताना ते वर्धेला आले, आणि वर्धेला काही ठिकाणी 1935 मध्ये, 1931 किंवा 1935च्या दरम्यान त्यांनी भारत यात्रा केली. आणि भारत यात्रा करण्यासाठी म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सुद्धा जो बौद्ध धम्म आहे, जो लयास गेलेला आहे, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता 1935 ला निचिदात्सु फुजी, जे निचिरेन बौद्ध संप्रदाय आहे, निचिरेन बौद्ध संप्रदाय एक पंथ आहे जपान मधला, तर हे निचिदात्सु भिक्खू फुजी जे भारतामध्ये आले धम्म प्रचार आणि प्रसारासाठी, आणि येत असताना या भारतामध्ये स्वातंत्र्याचा लढा जोरात होता, आणि त्यामुळे गांधीजीचं एक नावही होतं स्वातंत्र्याच्या लढ्याच्या संदर्भात, आणि म्हणून
निचिदात्सू फुजी या बौद्ध भिक्खूंनी सेवाग्राम बापूकुटी जे विदर्भात महाराष्ट्रामध्ये आहे त्या ठिकाणी ते आले आणि येत असताना निचिदात्सू फुजी नावाच्या त्या बौद्ध भिक्खूंनी गांधीजींना भेट म्हणून सेवाग्रामच्या बापूकुटीमध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम जे पूर्वीचं सेगाव होतं तर तिथं त्यांना हे 3 बंदरं त्यांनी उपहार म्हणून भेट म्हणून दिली। आता हे 3ही बंदरं आपल्याला माहित आहे, आपण बापूकुटी सेवाग्रामला जर गेले तर गांधीजीची एक बकरी दिसते आपल्याला, जमनापारी बकरी असं म्हणतात। आम्ही लहानपणी त्या ठिकाणी जायचो तर ती जमनापारी बकरी गांधीजी विमानानं आम्ही जायचो तिथे शाळेच्या सहलमध्ये, तर ती बकरी ते विदेशामध्ये घेऊन जात होते म्हणतात, कारण ते बकरीचं दूध पित होते। दुसरी गोष्ट त्या बकरीला ते काजू बदाम सुद्धा चारायचे म्हणतात असं आम्ही ऐकलं। तर गांधीजींना जे 3 बंदर ज्या बौद्ध भिक्खूंनी जपानच्या निचिदात्सू फुजी नावाच्या बौद्ध भिक्खूंनी जे दान केले तर गांधीजींनी ती 3ही बंदर साबरमती आश्रम गुजरातला नेले आणि ते सतत ज्या टेबलावर बसायचे, ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी ते 3ही बंदर टेबलावर ठेवायचे। त्यांना ती खूप आवडली होती। अधून मधून ते साबरमतीच्या आश्रमामधून ते सेवाग्रामच्या आश्रम बापूकुटीमध्ये आणायचे, कधी कधी सेवाग्राम बापूकुटीवरून नेऊन ते साबरमती आश्रम मध्ये ठेवायचे आणि म्हणून काही लोकांना ते दृष्टीस पडले, साबरमतीच्याही लोकांना ते दृष्टीस पडले आणि ते नंतर सेवाग्राम बापूकुटीच्याही लोकांना दृष्टीस पडले। आता हे 3 बंद कोणी दिले या संदर्भात फार कमी लोकांना माहित असल्यामुळे लोकांनी तो प्रचार केला की गांधीचे 3 बंदर, गांधीचे 3 बंदर, आणि अशा प्रकारे पूर्ण भारतामध्ये ही चर्चा रंगली आणि संपूर्ण लोकांना ते माहित झालं की 3 बंदर हे गांधीचेच आहे। परंतु हे 3 बंदर एका जपानी बौद्ध भिक्खूंनी निचिदात्सू फुजी नावाच्या बौद्ध भिक्खूंनी दान केली, हे मात्र खूप कमी लोकांना माहित होतं। तर हे 3 बंदर जे दान केले आहेत, आपण एक ज्या निचिरेन बौद्ध संप्रदायाचे जे विद्वान निचिदात्सू फुजी नावाच्या ज्या जपानी भिक्खूने जे दान केले जे 3ही बंदर गांधीजींना, तर आपण विदर्भामध्ये असताना आपण विश्व शांती स्तूपा बघितला असेल, तर या विदर्भातील वर्धा जिल्ह्यामध्ये गोपुरीमध्ये एक विश्व शांती स्तूप आहे। हा विश्व शांती स्तूप सुद्धा जपानी बौद्ध भिक्खू निचिदात्सू फुजी नावाच्या भिक्खूंनीच बांधून दिला, ज्यांनी गांधीजींना म्हणजे वर्धेचा विश्व शांती स्तूप याच भिक्खूंनी बांधून दिला, ज्यांनी गांधीजींना 3 बंदर दिले। या निचिदात्सू फुजी नावाच्या बौद्ध भिक्षूंनी हिरोशिमा नागासाकीला पहिल्यांदा, जिथं शांततेचं प्रतीक म्हणून पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये युरोप असेल, अमेरिका असेल किंवा आशिया खंडामध्ये एकूण 80 विश्व शांती स्तूप म्हणजे 80 बुद्ध विहार त्यांनी जगभरात बांधलेली आहे। 80 त्यापैकी त्यांनी पहिला जो विश्व शांती पॅगोडा बांधला तो हिरोशिमा नागासाकी मध्ये जपानमध्ये। आणि जेव्हा ते भारतामध्ये आले, निचिदात्सू फुजी भिक्खू भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा ज्या भगवान बुद्धांची जी महापरिनिर्वाणाची जी दुसरी धम्मसंगीती, ज्या ठिकाणी पहिली धम्मसंगीती भरली होती, त्या सप्तपर्णी त्या ग्रीदकूट पर्वतावर त्यांनी राजगिरीला दुसरा विश्व शांती पॅगोडा आपण दरवर्षी जात असतो झुल्यानं वगैरे, तर हा सुद्धा त्याच बौद्ध भिक्खूंनी बनवलेला आहे तो राजगिरीचा विश्व शांती स्तूप, ज्यांनी गांधीजींना 3 बंदर भेट म्हणून दान केले होते। तुम्ही लुंबिनीला गेले तर तिथेही तुम्हाला तो विश्व शांती स्तूप दिसतो, तोही सुद्धा फुजी भिक्खूंनीच बांधून दिलेला आहे। लडाख मध्ये किंवा लेह लडाख मध्ये किंवा दिल्लीमध्ये सुद्धा आणि इकडे ओडिसामध्ये कलिंग धौलीला सुद्धा आणि कलकत्त्यामध्ये सुद्धा अशा अनेक ठिकाणी त्यांनी एकूण 80 विश्व शांती स्तूप त्यांनी बांधून दिलेले आहे निचिदात्सू फुजी नावाच्या बौद्ध भिक्खूंनी, जपानी बौद्ध भिक्खूंनी। आपण वर्धेमध्ये जे बापूकुटी आश्रम आहे किंवा ज्याला सेवाग्राम आश्रम म्हणतात, तर या सेवाग्राम आश्रम मध्ये अनेक भिक्खूंचं त्या ठिकाणी त्यांचा तिथे प्रवास झालेला आहे, अनेक भिक्खूंचा। आता सेवाग्राम वर्धेची गोष्ट निघाली म्हणून आपल्याला माहित असेल, हिंदी साहित्याचे जे हिंदी साहित्यिक आहे आणि विद्वान बौद्ध भिक्खू आहे डॉक्टर भदंत आनंद कौशलयन, जे मूळचे पंजाबचे आहे, सुहाना गावात ते,
परंतु हे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान नावाचे विद्वान भिक्खू, ज्यांनी यदि बाबा न होते आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचा हिंदी अनुवाद केला आणि त्यांनी अनेक बौद्ध साहित्यांचा त्यांचा अभ्यास आहे. आपल्या विदर्भातील जे पहिले भिक्खू आहे सुमेध भंतेजी, जे देवळीचे आहे, वर्धा जिल्ह्यातील आहे सुमेध भंतेजी, यांना दीक्षा देणारे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन, ज्या डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायांनी तेजी बच्चन आणि हरिवंशराय बच्चन यांच्या मुलाचं नाव ठेवलं. अमिताभ बच्चन हे जे नाव आहे ते बौद्ध भिक्खूंनी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे जे भिक्खू आहे. आता वर्धा सेवाग्रामचा इतिहास आला म्हणून मी या ठिकाणी सांगत आहो की हे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान नावाचे जे भिक्खू आहे, विद्वान भिक्खू, हे वर्धा जिल्ह्यामध्ये 10 वर्ष राहिलेले आहे. 10 वर्ष हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये ते 10 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्यावर चोरीचा आरोप आला, घड्याळ चोरीचा आरोप आला म्हणून ते वर्धा सोडून नागपूरला गेलेले आहे. हा उल्लेख मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सुमेध भंतेजींनी पुस्तक लिहिलेलं आहे, ते पुस्तक आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. म्हणजे बापू कुटी जे आहे सेवाग्राम वर्ध्याला, त्या ठिकाणी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान असो किंवा जे गणितज्ञ आहे किंवा इतिहासकार आहे आणि पालीचे गाढे अभ्यासक आहे डी कोसंबी, ज्यांना धम्मानंद कोसंबी म्हणतात, जे गोव्याचे ब्राह्मण आहे. तर या डी कोसंबीचं सुद्धा जे मृत्यू आहे आणि अनेक वर्ष त्यांनी सेवाग्रामच्या आश्रम मध्ये बापू कुटीमध्ये काढलेली आहे. तर डी कोसंबी असेल किंवा डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान असेल, तर या लोकांनी सुद्धा वर्धेला भेट दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना आपण एक विरोधक मानतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एका भाषणामध्ये उल्लेख आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना असं म्हणतात की मला मातृभूमी नाही, मला स्वतःची मायभूमी नाही, मला स्वतःचा देश नाही. तेव्हा गांधी जरी विरोधक असले तरी गांधीजींनीच मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपणच खरे देशभक्त आहात, म्हणजे आपणच या देशाचे खरे देशभक्त, या भारत देशाचे खरे देशभक्त आपणच आहात, हा गांधींनी डॉक्टर बाबासाहेबांचा उल्लेख केलेला आहे खरे देशभक्त म्हणून. आपण गांधींना असं म्हणत असतो की ते सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते आणि सत्य आणि अहिंसा या बुद्ध धम्माचे जे तत्व आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपण जर बघितलं तर या सत्य आणि अहिंसा या बुद्धांच्या मूल तत्वाचं त्यांनी किती पालन केलं या संदर्भात तर बोलता येणार नाही. पण काही लोक असं म्हणतात की सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, बुद्धाचा सत्य आणि अहिंसा हे तत्व स्वीकारल्यामुळे भारत देश गुलाम झाला, आणि एकीकडे म्हणतात की गांधीजीनं सत्य आणि अहिंसेच्या आधारावर या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं बिना तलवार हातात घेतात. तर हे हा एक विरोधाभास आपल्याला दिसतो. तर या सेवाग्रामला आनंद कौशल्यान असेल किंवा धम्मानंद कोसंबी असेल, तर अनेक बौद्ध भिक्खूंनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 मे 1936 ला सेवाग्राम बापू कुटी वर्धेला आले, जमनालाल बजाजच्या घरी आले, त्यांनी भोजनदान केलं आणि वर्धेचं लक्ष्मीनारायण मंदिराला सुद्धा जमनालाल बजाजच्या आग्रहावरून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना भेट सुद्धा दिलेली होती. याचा उल्लेख आपल्याला अमरावतीच्या भाषणामध्ये आपल्याला सापडतो. 4 मे 1936चं जे भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमरावती वरडातील अमरावतीमध्ये बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये आपल्याला वर्धेचा सेवाग्रामचा प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतो. मी जे तुम्हाला अत्यंत महत्वाचं सांगत आहोत की गांधींनी सुद्धा द गॉस्पेल ऑफ बुद्धा असेल जे पॉल कॅरेजचं पुस्तक आहे हे सुद्धा त्यांनी वाचलेलं होतं. या बापू कुटी सेवाग्राम आश्रमामध्ये अनेक जपानी भिक्खूंचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. धम्मानंद कोसंबी त्या ठिकाणी तर राहिलेच, पण निप्पोंजन मेहोजिओ नावाचे भिक्खू किंवा तेंजाकी किशो नावाचे भिक्खू किंवा येनोजिरो नावाचे, नोगुजो नावाचे जे काही बौद्ध भिक्खू आहे ते अनेक वर्ष वर्धेला सेवाग्रामला बापू कुटीला त्यांचं वास्तव्य होतं. म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच पूर्वी 1935 ला या वर्धा जिल्ह्यामध्ये जपानी भिक्खूंचा, बौद्ध भिक्खूंचा वावर होता. म्हणूनच ते निचिदात्सू नावाचे जे फुजी नावाचे जे भिक्खू आहे गांधीजींच्याच वेळी या वर्धेला सेवाग्रामला आले आणि तेही जपानी बौद्ध भिक्खू या वर्धा जिल्ह्यामध्ये, या विदर्भामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असताना एकदा ते वर्धेला आल्याच्या नंतर ते नेहमी त्या ठिकाणी यायचे आणि मग गांधीजींची आणि जमनालालची भेट झाली.
आणि मग ते बौद्ध जापानी भिक्खू निचिदात्सु फुजी यांनी एक संकल्पना त्यांच्या समोर मांडली, गांधीजी समोर, की मी विश्व शांती पॅगोडा निर्माण करत आहो, तर त्यासाठी जागा हवी आहे. तर त्यावेळी गांधींनी ती जागा उपलब्ध करून दिली. एकूण 80 विश्व शांती स्तूप या जगभरामध्ये निचिदात्सु फुजी नावाच्या त्या बौद्ध विद्वान भिक्खूंनी मानलेले आहे. मला सांगायचं हेच आहे की जे 3 बंदर गांधीचे म्हणतात, 3 बंदर गांधीचे म्हणतात, ऍक्च्युली ते बौद्ध जातक कथेमधले आणि निचिदात्सु फुजी नावाच्या एका जापानी बौद्ध विद्वान भिंतेजींनी भिक्खूंनी गांधीजींना ते स्वतः सेवाग्रामच्याच कुटीमध्ये दान दिलेली आहे. जापानला गांधीजीचा दौरा झालेला नाही ही चुकीची गोष्ट आहे. त्यांना त्या सेवाग्रामच्या बापू कुटी आश्रमामध्येच त्या ठिकाणी ते त्यांना दान केलेले आहे. तर हे त्रिरत्न बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाचं या 3 अंकी आकड्याचं खूप बौद्ध धम्मामध्ये महत्व आहे. बुद्ध धम्म संघ ज्याला आपण त्रिरत्नांचं म्हणतो, ते हे त्रिरत्न म्हणूनच एक प्रेझेंटेशन आहे, मेसेज आहे की बुरा न देखो बुरा न सुनो न बुरा न बोलो. तर हे जे 3 बंदर आहे यावरूनच एक कल्पना आपण बनवलेली आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही जी पेंटिंग आहे, एका हातामध्ये एक आपण बाबासाहेब एक वर्त पेंटिंग काढलेले, आपण ते चित्र पाहिलं असेल जुनं, तर ते त्या काळामध्ये देवेंद्र खन्ना नावाचा एक आर्टिस्ट होता, पेंटिंग होता, चित्रकार होता, त्याने ते चित्र बनवलेलं होतं. ते चित्र असं होतं की डॉक्टर बाबासाहेब वरती होते, पहिला मुलगा जो शिका म्हणत आहे त्याच्या अंगावर टायकोट होता, टाय, आणि तो वकिली पेशाचे कपडे घातलेले होते. दुसरा मुलगा जो मुठ्ठी बांधून होता म्हणजे तो संघटित व्हा असा संदेश देत आहे. आणि तिसरा मुलगा हातामध्ये मशाल घेऊन म्हणजे संघर्ष करा, अन्याय अत्याचार साठी संघर्ष करा. तर हे जे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही जे संकल्पना आहे हे या 3 बंदरावरूनच आलेली आहे. पण त्याला याच्यामधून जी प्रतिकात्मक जी शिक्षा दिल्या जात होते, हे प्रतिकात्मक बौद्ध दर्शनाचे एक पाठ होते. तर त्याच्यापैकी आपण या 3 बंदराच्या संदर्भात आपण माहिती घेऊया आणि या ठिकाणी थांबूया. तर आपण प्रामुख्याने हे लक्षात घेतलं पाहिजे, यानंतर आपण हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की हे 3 बंदर गांधींचे नसून हे 3 बंदर बुद्धांचे प्रतिकात्मक ज्ञान दर्शनाचे ते प्रतीक चिन्ह आहे. आणि हे 3 बंदरांचा वावर कोरिया, जापान आणि श्रीलंका म्हणजे पूर्ण थायलंड सारख्या बौद्ध राष्ट्रांमध्ये, बौद्ध विहारांमध्ये बुद्ध मूर्तीच्या बाजूला हे तुम्हाला दिसतात. हे 3 बंदर गांधीजींशी याचा काही संबंध नाही, पण लोकांनी अज्ञानपणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केला. हे 3 बंदर जातक कथेतले आहे, त्रिपिटकातले आहे आणि ते बौद्धांचे प्रतीक आहे. तर पहिला बंदर अत्यंत महत्वाचा आहे आणि विनय पिटकामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. भिक्खूंना सांगितलंय बुरा न देखो. आपण अष्टशील जर मध्ये बघितलं तर अष्टशिलामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. आता पहिला जो बंदर आहे तो बंदर आपण समजून घेऊया विनय पिटकानुसार आणि त्रिपिटकानुसार आणि जातक कथेनुसार सुद्धा. तर पहिला बंदर आहे बुरा न देखो. आता बुरा न देखो म्हणजेच काय, जे उचित नाही त्याला पाहू नये, जे उचित नाही त्याला पाहू नये. जे आपण जे बौद्ध भिक्षूंचं जे विनय पिटक आहे, विनय पिटक, या विनय पिटकामध्ये जे काही विनय पिटकामध्ये ज्या भिक्खूंना उपदेश करून तथागत बुद्धाने सांगितलंय, विनय पिटकामध्ये काय सांगितलंय, विनय पिटकामध्ये विनय पिटकामध्ये हे सांगितलं आहे की भिक्खूंना खास करून सांगितलेलं आहे. ते काय सांगितलेलं आहे की भिक्खूंनो प्राण्यांचा सहवास संभोग पाहू नये. म्हणजे 2 प्राणी रस्त्यावरती किंवा म्हणजे अशा सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावरती किंवा जंगलामध्ये तुम्ही प्रचार प्रसार करत असताना काही प्राणी सहवास करत असतील म्हणजे संभोग करत असतील असं चित्र तुम्ही पाहू नये, त्यामुळे तुम्हाला दुकट्टा दोष लागेल. म्हणजे जसं आपण पाहतो त्या प्रकारे आपल्या मनावर, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. हे सायन्सनं नाही तर हे बुद्धानं सांगितलेलं आहे. बुद्धाचं हे मनोविज्ञान आहे. जर तुम्ही वाईट पाहत असाल तर तुमच्या मनावर आणि शरीरावर सुद्धा त्याचा खोलवर परिणाम होत असतो. आणि म्हणून बुरा न देखो, म्हणून हे बुरा न देखो जे पहिलं बंदर आहे, बुरा न देखो, तर आपण अष्टशिलामध्ये पाहतो नच्च गीत वादित विसुक दर्शना. याचा काय संबंध बुरा न देखो, तर नच्च गीत का वादित म्हणजे नाच गाणे. आता नाच गाणे म्हणजे काय, जे हिडीस्वाने अंग प्रदर्शन करणारे जे काही नाच गाणे आहे,
अश्लील गाणे आहे, म्हणजे जे नाच आहे, अंग प्रदर्शन करणारे जे अश्लील नाच आहे, तर हे नाच पाहू नये, हे डान्स पाहू नये, म्हणजे बुरा न देखो. विसुख दर्शना, जे विषय सुखाला किंवा काम वासनेला उत्तेजित करणारे जे काही दृश्य आहे, जे अश्लील दृश्य आहे, अश्लील चित्र आहे किंवा अश्लील अंग विक्षेपण आहे, हे आपण पाहू नये. तर हा एक विनय पिटकामधलाही एक भाग आहे. आणि आपण आध्यात्मिक नुसार जर घेतलं तर भगवान बुद्धांनी बुरा न देखो म्हणजेच काय, तर बुद्धाने एका धम्मपदामध्ये सांगितलंय, दुसऱ्यांचे दोष पाहू नये, दुसरा काय करतो किंवा काय करीत नाही याकडे लक्ष देऊ नये, स्वतः काय करावे व काय करू नये याकडेच माणसाने लक्ष दिले पाहिजे. तर बुरा न देखो म्हणजे काय, विसुख दर्शना, म्हणजे वाईट नृत्य हे आपण पाहू नये. वाईट पाहिल्यानं आपल्या मनावर आणि तितका शरीरावरही परिणाम होतो. तर आज आपण बघतो आजच्या आधुनिक युगामध्ये भगवान बुद्धांनी जे सांगितलंय तिसरं शील, कामेसु मिच्छाचारा. कामेसु मिच्छाचारा म्हणजे काम वासनेला उत्तेजित करणारे जे चित्र आहे ते आपण पाहू नये. मग ते अश्लील साहित्य असेल, मोबाईल मध्ये अश्लील चित्रफिती असेल किंवा टीव्ही मध्ये अश्लील चित्रफिती असेल, जे काम वासनेला उत्तेजना देणारे आहे असे चित्र पाहू नये. म्हणजे हे भगवान बुद्धांच्या तिसऱ्या शिलामध्येही येतं आणि अष्टशिलामध्ये सुद्धा याचा अंतर्भाव आहे. आपण तथागतांचं एक उदाहरण जर बघितलं की काही चोर, एक कहाणी आपण ऐकली असेल की तथागत भगवान बुद्ध एका वनामध्ये विचरण करत असताना काही चोर एका स्त्रीच्या मागे लागले होते, तिचा पिच्छा करत होते. तर तेवढ्यात ती स्त्री पुढे निघून गेली आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाला ते दरोडेखोर, ते चोर लोक विचारत आहे की आपण एका स्त्रीला जाताना बघितलं का. तर त्यावेळी बुद्ध म्हणतात, मी बघितलं तर नाही म्हणतात, पण एक मात्र ती स्त्री आहे का पुरुष आहे हे मी बघितलं नाही. ते स्त्री आहे का पुरुष आहे हे मी बघितलं नाही. दुसरी गोष्ट, मी मात्र बघितलं एक हाडाचा सापळा त्या ठिकाणी धावताना मला दिसला. आपण पटाचाराचं जर उदाहरण घेतलं तर पटाचारा श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आली होती, तिच्या अंगावरती एकही वस्त्र नव्हतं. तर तथागत बुद्धांच्या काळामध्ये जे भिक्खू असेल किंवा तथागत बुद्धांनी सांगितलं आहे तिसऱ्या शिलामध्ये त्याचा अंतर्भाव आहे. कोणता, म्हणजे हे भिक्खूंनो कुणाकडेही कुदृष्टीनं पाहू नका, आपण खाली बघूनच चाललं पाहिजे. हा भिक्खूंचा एक विनय आहे, म्हणजे बुरा न देखो मी हे सांगत आहो. दुसरी गोष्ट भिक्खूंनो, जे मी तुम्हाला सांगत आहो, कुठलीही स्त्री असेल तर कुठल्याही स्त्रीला एकट्यात धम्मदेशना करू नका. एखादी स्त्री तुमच्या आई समान असेल तर तिला आई समान बघा, मुलीच्या वयाची असेल तर मुली समान बघा, आणि बहिणीच्या वयाची असेल तर बहिणी समान बघा. तर ही बुद्धाची शिक्षा आपल्याला या तीन बंदरामध्ये जे बुरा न देखो, खूप त्याचं विश्लेषण करता येणार. मग काय पाहायचं, तर समनांचं दर्शन, श्रमणांचं दर्शन करणं हे उत्तम मंगल आहे. श्रमणांचं दर्शन होणं हे उत्तम मंगल आहे. म्हणून कुदृष्टी, वाईट दृष्टी आपण टाळावी. आपण जगप्रसिद्ध एक स्त्री बघितली असताना हेलन केलर, जी आंधळी होती, मुकी होती आणि बहिरी होती. पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं, ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं आणि बोलून सुद्धा, म्हणजे ऐकून, म्हणजे ह्या तीनही गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या हा विनय पिटकाचा एक भाग आहे. तर दुसरं जे बंदर आहे, जे दुसरं वानर आहे त्याच्या संदर्भातलं आहे बुरामत सुनो. आता बुरामत सुनो म्हणजे काय, तर तथागत भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलं आहे, असेवनाचे बालानं, जे बालबुद्धी मूर्ख लोक आहे अशा लोकांचं सेवन करू नका, त्याची संगती करू नका. आणि कोण आपल्या समोर कोणाची निंदा किंवा बुराई करत असेल तर ती बुराई ऐकू नका, तिथून लवकर निघून या. त्यालाच भगवान बुद्धांनी पमादठाना म्हटलं आहे. पमादठाना म्हणजे काय, प्रमाद आणणारे ठिकाणं, ज्या ठिकाणी झगडा असतो, कलह असतो, ज्या ठिकाणी जुगार चालू असतो, दारीची दुकानं असतो, चौक असतो, ज्या ठिकाणी भांडण कलहाची ठिकाणं आहे, पमादठाना. पमादठाना म्हणजे ज्या ठिकाणी लोक, म्हणजे आपल्याही आपण पाहतो पमादठाना, ठाणा म्हणजे ठिकाण, ज्या ठिकाणी इतरांच्या संदर्भात निंदा नाराजगी बुराई केली जाते, चहाडी चुगली केली जाते आणि तिथं लोक चवीनं ऐकतात, चवीनं बसतात. तर त्या ठिकाणून उठून आलं पाहिजे. बुरानं सुनो म्हणजे वाईट जर आपण ऐकलं, वाईट जर आपण ऐकलं तर त्या आपल्या कानाला ती सवय पडत असते आणि वाईट ऐकल्यानं आपल्या शरीरावर आणि तितकाच मनावर, शरीरावर आणि मनावरही सुद्धा तितकाच परिणाम होत असतो. म्हणून आपण
म्हणून तथागत भगवान बुद्धांनी अष्टशिलामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? नच्च गीत वादित, नाच गाणे तमाशे, म्हणजे वाईट जे अश्लील गाणे आहे आपण ऐकू नये. अश्लील गाणे जर ऐकली, ज्याचे शब्द चांगले नाही, अश्लील आहे, घाणेरडे आहे, अंग प्रदर्शन करणारे आहे, विक्षिप्त आहे, काम वासनेला उत्तेजित करणारे जे शब्द असतील ज्या गाण्याचे, तर ते आपण ऐकू नये. आपल्या म्हणजे ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं केलं पाहिजे. म्हणूनच तर भगवान बुद्धांनी जे अश्लील गाण्यांवर भिक्खूंना सुद्धा मनाई केली आहे. नच्च गीत वादित म्हणजे वाईट ऐकू नका आणि कुणाची बुराई सुद्धा ऐकू नका. तर मग ऐकायचं काय? तर भगवान बुद्धांनी तेही सांगितलंय, कालेन धम्म श्रवण, म्हणजे धम्म श्रवण करा, वेळोवेळी धम्म श्रवण करा. तुम्हाला ऐकायचं असेल तर वेळोवेळी चांगलं ऐका, धम्म श्रवण करा, धम्म श्रवण करा, श्रुतमयी प्रज्ञा हासिल करा. आपण जर भगवान बुद्धांचं जे ऐकण्याच्या संदर्भात मी बोलत आहो आणि या ठिकाणी थांबतो, तर जे भगवान बुद्धांनी सांगितलंय तिसरा जो बंदर आहे तो बंदर म्हणजे बुरा न बोलो. आता बुरा न बोलो तर भगवान बुद्धांच्या संदर्भात जर आपण ऐकलं तर बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की भगवान बुद्धांचा आवाज कोकिळे समान होता, मधुर होता. आणि बौद्ध भिक्खूंमध्ये जे भगवान बुद्धांचे 80 महाश्रावक होते, त्या 80 महाश्रावकामध्ये बकुळ नावाचा जो भिक्खू आहे त्याचाही आवाज बुद्धासारखाच गोड होता असं ऐकलं. बुद्धांच्या भाषेचे, वाणीचे 3 वैशिष्ट्य होते. भगवान बुद्धांची वाणी म्हणजे सम्यक वाणी. आता बुरा न बोलो याचा काही संबंध आहे का या तिसऱ्या बंदराचा? तर बुरा न बोलो याचा संबंध आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं जे एक अंग आहे ते अंग म्हणजे सम्यक वाणी किंवा त्याला सम्यक वाचा म्हणतात. या सम्यक वाचा, या सम्यक वाणीशीन, या आर्य अष्टांगिक मार्गाच्या एका अंगाशीन या बुरा न बोलो या तिसऱ्या बंदराचा संबंध येतो. तर भगवान बुद्धांची जी सम्यक वाणी होती त्याची 3 वैशिष्ट्य होते. पहिले, बुद्धांची वाणी कशी होती हे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये त्याचा अंतर्भाव आहे. भगवान बुद्धाची पहिली वाणी मितभाषी होती, म्हणजे ते मित म्हणजे इतरांना मित्रा समान, कल्याण मित्रा समान त्यांची भाषा होती. दुसरी मृदुभाषी होते आणि तिसरे मधुरभाषी होते. मितभाषी, मृदुभाषी आणि मधुरभाषी हे 3 वैशिष्ट्य तथागत बुद्धांचे होते. बुरा न बोलो याच्यामध्ये चौथशीलही त्याचाही अंतर्भाव येतो. चौथशील म्हणजे काय? मुसा वादा वेरण. बुरा न बोलो म्हणजे त्याच्यामध्ये खोटं न बोलणे हे येतं. बुरा न बोलो म्हणजे काय? त्याच्यामध्ये खोटे न बोलणे, खोटी साक्ष न देणे किंवा निंदा चहाडी चुगली न करणे किंवा व्यर्थ बडबड न करणे. आता बुरा न देखो हे जे तिसरा बंदराचा मेसेज आहे, बुरा न देखो, तर व्यर्थ बडबड करणे म्हणजे सुद्धा बुरा म्हणजे व्यर्थ बडबड करणं सुद्धा हे बुरा न बोलो मध्ये येते. निंदा करणं सुद्धा हे याच्यामध्ये येते. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जे राहुलवाद सुद्धा आहे, भगवान बुद्ध राहुलाला सांगतात, हे राहुला, मजाक में भी झूठ नहीं बोलना है, मजाकीत सुद्धा कोणाची थट्टा मस्करी करू नको, मजाकीत सुद्धा खोटं बोलू नको. तर हे बुरा न बोलो हे जे तिसरं बंदर आहे, या तिसऱ्या बंदराचा मेसेज या सम्यक वाणीमध्ये सुद्धा येतो, चौथ्या शिलामध्येही येतो आणि राहुलवाद सुद्धा मध्ये सुद्धा येतो. आपल्याला माहित आहे की कोकालिक नावाच्या भिक्खूंनी आणि देवदत्तांनी तथागत बुद्धांची आणि कोकालिक भिक्खूंनी सारीपुत्त आणि महामोगलांची निंदा केली होती. तो कसा अधोगतीला गेला त्याचं उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसतं. आणि म्हणून कबीरानं सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मी या ठिकाणी थांबतो, माझ्या प्रवचनाला विराम देतो. हे बुरा न बोलो नावाचं जे वचन आहे, जे तिसऱ्या बंदराचा मेसेज आहे, तर कबीराचं एक वाक्य आहे, पहिले तोलो बाद में बोलो. आपल्या मराठीमध्ये एक वाक्य आहे, असं म्हणतात की शस्त्राचे घाव मलमपट्टी लावल्यानं बरे होतील, पण मात्र शब्दाचे घाव कधीही बरे होत नाही. कबीराचे एक जगप्रसिद्ध वाक्य आहे. हे बुद्धांकडूनच गेलेलं आहे, संत कबीरांकडे, इतरही लोकांकडे जे झिरपत गेलेलं आहे. बुद्धांचं तत्वज्ञान पूर्ण तुम्हाला संत कबीर असेल, संत रविदास असेल आणि सगळेच वारकरी संत असेल, त्यांच्यामध्ये या बुद्धांच्याच वाणीची शिकवण आहे. म्हणजे बुरा न बोलो म्हणजेच काय? कबीर म्हणतात, शब्द संभाल करके बोलिये रे, शब्द के ना हात पाव, एक शब्द करे औषधी, दूजा शब्द करे घाव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा तेच म्हटलं आहे, तारतम्य नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. संत तुकोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे, बोलावे खरे बोलावे बरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे,
शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, तासावा शब्द, घासावा शब्द. तर हे शब्दांचं जे महत्व आहे. आणि एक अभंग सुद्धा आहे, मिठी वाणी बोल रे मनवा, मिठा बोल बडा अनमोल, मिठी वाणी बोल रे मनवा, ये सेवा अनमोल रे मनवा. भगवान बुद्धांनी शब्दांचंच दान केलेलं आहे. जे शब्द सुखाचे होते, शब्दांचं दान म्हणजे धम्माचंच दान. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात, या बोलांच्या संदर्भात, या वाणीच्या संदर्भात काय म्हणतात की या जगामध्ये दोन प्रभावी अस्त्रे आहे. एक प्रभावी अस्त्र म्हणजे लेखणी आणि दुसरी म्हणजे आपली वाणी, म्हणजेच आपले बोल. वाणीच्या आणि लेखणीच्या जोरावर आपण अख्ख्या जगाला सुद्धा झोपवू शकतो. तर हे तीन बंदर. तर जाता जाता वामन निंबाळकरची बुरा न बोलो, वामन निंबाळकरची एक अत्यंत महत्वाची कविता या ठिकाणी सांगतो, बोधप्रदान या ठिकाणी थांबतो. वामन निंबाळकरांची जे मराठी कवी आहे, शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा, शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा, शब्द विजवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची, शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून ठिणग्या, वाहिले नसते आसवांचे महापूर, आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर, शब्द नसते तर. तर अशा प्रकारे हे जे तीन बंदर गांधींचे नसून ते बुद्धाचे आहे. ते बुद्धांचे प्रतिकात्मक आहे. ते जातक कथा त्रिपिटकांमध्ये आहे, ते विनय पिटकामध्ये आहे आणि ते बौद्धांचे बौद्ध दर्शनातील प्रतीक आहे, ज्ञानांचे प्रतीक आहे, ते नॉलेज प्रतीक आहे. आणि गांधीजींच्या जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही. हेच मला या उदाहरणादाखल सांगायचं होतं. लोकांमध्ये तो एक मान्यता झालेली आहे, एक प्रघात झालेला आहे अज्ञानपणामुळे म्हणा, आणि अज्ञानाला दोष देता येत नाही. म्हणून हा संपूर्ण भारतभर आणि आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तर खूपच, की आम्ही लहानपणी त्या सेवाग्रामला बापू कुटीला जायचो. गांधीचे तीन बंदर, गांधीचे तीन बंदर मला इथेच माहित होतं. पण आता मात्र ती माहिती खोटी निघाली. ते तीन बंदर गांधीजी काही जपानला गेले नाही, चुकीची गोष्ट आहे. कुठल्याच साहित्यामध्ये उल्लेख नाही. गांधीजींना प्रत्यक्ष ते अधूनमधून ते साबरमतीच्या आश्रमाला गांधीजी घेऊन जायचे ते तीन बंदर, आणि अधूनमधून सेवाग्राम बापूकुटी आश्रमाला म्हणजे वर्धेला आणायचे. ते सोबतच ठेवायचे. टेबलामध्ये छोटेसेच होते ते तीन बंदर. आणि ते तीन बंदर जपानी बौद्ध भिक्खू निचिदात्सू फुजी नावाच्या बौद्ध भिक्खूंनी, जपानी बौद्ध भिक्खूंनी गांधीजींना दान केलेली होती. तर अशा प्रकारे तीन बंदर बुद्धाचे, तीन बंदर गांधीचे नाही आहे. त्याच्यामध्ये तीन, ही जातक कथा ही मोरॅलिटीची शिकवण आहे, नीतीपर त्याचा एक मध्ये एक मेसेज आहे. हे जे तीन बंदर अत्यंत महत्वाचे. आता एक बंदर झालेलं आहे, ते आपल्याला माहित आहे, चौथं बंदर ते मोबाईल मध्येच राहते, इकडे पाहत नाही तिकडे पाहत नाही. असो, तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.